नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहत आहोत. ऐश्वर्याच्या हातात जानकीचा मोबाईल असतो. तिला तो फोन अनलॉक करायचा असतो, पण त्याचा कोड माहीत नसतो. दोघीजणी विचार करू लागतात की काय कोड असेल. मग आता फोन अनलॉक कसा करायचा. आजी फोन अनलॉक करण्यासाठी कोड महत्त्वाचा असतो, मगच आपण फोन डायव्हर्ट करू शकतो नानासाहेबांच्या फोनवरती. मग दोघीजणी विचार करू लागतात काय असेल बरे. तितक्यात आजी म्हणते तिच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे ऋषिकेशवर तिचा फार जीव. नक्कीच त्याचं नाव त्या कोडमध्ये असेल. मग ती ते नाव त्याच्यात टाईप करते, पण होतच नाही. आजी म्हणते अगं मग दुसरं जीवाभावाचं म्हणजे ओवीचं नाव टाईप कर बरं त्याच्यात. मग ती ओवी नाव टाईप करते, तरीही फोन अनलॉक होत नाही आणि त्या फोनवर वॉर्निंग येते की शेवटचा चान्स आहे पासवर्ड टाकण्याची. आणि मग ती तिसऱ्यांदा फोन पासवर्ड त्याच्यावर टाईप करण्याचा विचार करते, पण काय करू, शेवटचा चान्स आहे. मग त्या दोघीजणी आठवू लागतात इतकं जवळचं तिच्या कोण असू शकतं. आजी म्हणते तीही खूप हुशार निघाली गं, काय असेल म्हणून दोघी विचार करतात. ऐश्वर्या म्हणते त्यांना हे घर खूप प्रिय आहे. ह्या घरातल्या व्यक्ती, ह्या घरातल्या लोकांचे आशीर्वाद आणि आपल्या बंगल्याचं नावही आशीर्वादच आहे ना. याचाच अर्थ तिने आशीर्वाद असं नाव टाकलं असू शकतं. मग लगेचच आजी म्हणते हो तू करून बघ. आशीर्वाद नाव टाईप केल्यानंतर फोन अनलॉक होतो. अनलॉक झाल्यानंतर ती त्या फोनवरचे कॉल डायव्हर्ट करते ते नानासाहेबांच्या फोनवरती. आता सौमित्र जेव्हा या फोनवर फोन करेल तो थेट लागेल नानासाहेबांच्या फोनवर. दोघींचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आजी तर म्हणते वा तू तर जानकीच्या वर चढ निघाली. मला अशीच नाचसून पाहिजे होती जी जानकीच्या वर चढ असेल. असं म्हणत ती ऐश्वर्याचं कौतुक करू लागते. ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी येतं ते सौमित्रावर खूप प्रेम करायची तिला तो मिळाला नाही म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे नानासाहेब कृषी समितीची बैठक आवरल्यानंतर बाहेर येतात आणि बोलत बोलत म्हणतात आता मी घरी जातो, बाकीचं आपण उद्या पाहूया. आणि तितक्यात त्यांना फोन येतो. फोन पाहतात तर काय, सौमित्राचा फोन. हा मला का फोन करतोय म्हणून त्यांना काळजी वाटते. मग तो फोन उचलल्यानंतर सौमित्र तिकडनं वहिनी समजून बोलतो की वहिनी तुम्ही अजून आल्या नाही. गणपतीच्या जवळच्या मंदिरात तुम्हाला सांगितलं होतं मी. अवंतिका पाठीमागे उभी असती. तिचं लक्ष जातं गाडीकडे. गाडीतनं आई उतरत आहे आणि ऋषिकेश वहिनी सगळे येत आहेत. मग ती सौमित्राला सांगण्यासाठी त्याच्या जवळ जाते. सौमित्र इकडे पत्ता वगैरे सांगून गणपतीच्या मंदिरात या लवकर असं म्हणून मोकळा झालेला असतो. तितक्यात अवंतिका त्याच्याकडे धावत जाते आणि म्हणते सौमित्र ते बघ आई आल्या आणि त्यांच्यासोबत वहिनी आणि दादाही आहे. हे शब्द नानासाहेबांनीही फोनवर तिकडे ऐकलेले असतात. इकडे सौमित्राला इतका आनंद होतो तो तिथेच फोन बंद करायचा विसरून जातो आणि सगळेजण बघतात की ते सगळेजण आले आहे. इकडे नानासाहेब सगळं काही ऐकतात. त्यांचा संताप होतो. अच्छा तर माझ्याशी घरचे सगळे खोटं बोलून लग्नाला गेले आहे. आत्ताच जातो मी तिथे असं म्हणत नानासाहेब खूप तावातावाने गाडीत बसतात. इकडे अवंतिकालाही आनंद होतो. बघ ना आपल्या लग्नाला सगळेजण आले, खरंच खूप आनंदाचा दिवस आहे असं ती सौमित्राला सांगू लागते. मग ऋषिकेश वहिनी आणि त्याची आई त्याला भेटण्यासाठी मंदिरात जातात. त्यांना सगळ्यांना बघून त्याचे डोळे भरून येतात. दादा तर त्याला म्हणतो नवरदेव बनून तू किती सुंदर दिसतोय. त्याला मिठी मारतो. दोघांच्याही डोळ्यात अश्रू येतात आणि मग तो त्याच्या आईकडे बघतो. त्याची आई त्याला डोळे भरून पाहत असते. माझा मुलगा नवरदेव झाला म्हणून तिला खूप आनंद होत असतो. ती त्याला डोळे भरून पाहत असते आणि अश्रूही तिच्या डोळ्यातनं वाहत असतात. आणि मग अवंतिकाचे वडील सुमित्राला म्हणतात की आपल्यामध्ये जे काही जुन्या गोष्टी घडल्या त्या तर आपण बदलू शकणार नाही, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या लेकीला आशीर्वाद द्यावा. मला माहिती आहे ती लग्न करून तुमच्या घरी येऊ शकणार नाही कारण नानासाहेबांची अट आहे, पण तुम्ही तिला आशीर्वाद दिला तिच्या लग्नासाठी मला खूप आनंद वाटेल असंही तो हात जोडून सुमित्राला म्हणत असतो. सुमित्रा त्यांना म्हणते की आजपासून तुमची मुलगी आमची घराण्याची सून होणार, तेव्हा तिला आम्ही आशीर्वाद देणारच. तिला कधीच काही कमी पडू देणार नाही. माझा मुलगा तिची खूप काळजी घेईल. आमच्याकडे आली असती तर आम्ही घेतलीच असती, पण ठीक आहे, पण माझा मुलगा तिला खूप जीव लावेल असंही ते सांगू लागतात. आणि मग सगळेजण आनंदाने गप्पा गोष्टी तिथे करू लागतात. तितक्यात गुरुजी हाक मारतात, अहो मुहूर्ताची वेळ टळत आहे. मग सौमित्र म्हणतो आत्ता काही काळजी नाही, माझी आई आली आहे, आता लवकर लग्नाला पण जाऊया. सौमित्रा लगेच त्याच्या तोंडावरनं प्रेमाने मायेने हात फिरवते आणि मग सगळेजण विधींसाठी तिकडे
मंदिरात जातात आणि मग सुरू होतो आंतरपाठ धरायला त्याचा दादा उभा असतो. सौमित्र नवरदेव बनून लग्नासाठी उभा असतो. सगळेजण खूप आनंदी असतात. तो क्षण त्यांच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. सगळेजण आनंदी असतात आणि सौमित्राला ह्या गोष्टीचा जास्त आनंद होता की त्याची आई, दादा, वहिनीही आले आहे. नानासाहेब तर नाही आले, पण ठीक आहे. इकडे नानासाहेब खूप रागवलेले आहे. घरचे सगळे माझ्याशी खोटं बोलून तिकडे गेले म्हणून त्यांचा संताप होत असतो. गाडी लवकर चालव म्हणून ड्रायव्हरवरती ते चिडचिड करू लागतात. इकडे आंतरपाठ काढण्याची वेळ झाली. सगळं व्यवस्थित पार पडलं आणि दोघांनी एकमेकांना वरमालाही घातल्या. मग दोघंजणं खूप आनंदी असतात. एकमेकांना प्रेमाने पाहत असतात. ज्या गोष्टीसाठी इतका खटाटोप केला ते शक्य झालं म्हणून दोघांनाही आनंद होत असतो आणि दोघांना वरमाला घालताना दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्राला खूप आनंद वाटत असतो की तिच्या मुलाचं आज लग्न झालं. इकडे ऐश्वर्या म्हणते, आजी ठरल्याप्रमाणे सगळं झालं बरं. फोन आला आणि तो नानासाहेबांच्या फोनवरतीही गेला. मग ती म्हणते, चला ना आजी आपण लग्नाला जाऊया. आजी लगेच म्हणते, नको गं बाई, मी नाही येत. इथे घरात कोणीतरी पाहिजे ना, कोणी आलं तर. ऐश्वर्या नकळतपणे जानकीचा मोबाईल तिच्या स्कॉटवर ठेवते आणि लग्नाला जायच्या घाईमध्ये आजीला म्हणते, मी जाऊन येते. मग आजी म्हणते, माझ्यासाठी व्हिडिओ शूटिंग काढून आण माझ्या नातवाच्या लग्नाची. इकडे सगळे विधी जोरात चालू असतात आणि सगळे आनंदीही असतात कारण ह्या लग्नाला उपस्थित सुमित्रा होती आणि सौमित्रासाठी त्याची आई, वहिनी, दादा खूप महत्त्वाचे. ते त्याच्या लग्नासाठी आले म्हणून त्यालाही आनंद वाटत असतो. अवंतिकालाही आनंद वाटत असतो की आपल्याला घरच्यांनी आशीर्वाद दिला. फायनली आपल्या प्रेमाला लग्नाचं स्वरूप आलं. दोघांनाही खूप आनंद वाटत असतो. एकमेकांशी खूप मायेने प्रेमाने ते बघत असतात. डोळ्यांनी इशारा देत असतात की खरंच आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते खरं झालं. आणि मग वेळ येते ते मग नवरीला जोडवी घालण्याची. जोडवी घालताना छानसा उखाणाही जानकी घेते आणि इकडे मग गुरुजी सांगतात की तुम्ही आता त्यांची गाठही बांधा. लगेच बहीण म्हणून जानकी त्या दोघांची गाठही बांधते. पुन्हा एकदा छान उखाणाही घेते. सगळेजण टाळ्या वाजवतात. इकडे नानासाहेब मंदिरात जाण्यासाठी घाईघाईने निघालेले आणि ते सारखे चिडचिड करत असतात ड्रायव्हर, इतका वेळ लावतोय का, पटपट चल म्हणून. इकडे सगळे विधी जवळजवळ पूर्णच होत आलेले आहे. आता शेवटचा विधी चाललेला असतो, तो होमामध्ये आहुती देण्याचा. दोघंही नवरदेव नवरी आनंदाने ते आहुती देत असतात. प्रत्येक क्षण त्यांच्या लग्नाचा ते एन्जॉय करू लागतात आणि ह्या लग्नाला आईचाही आशीर्वाद, आईही प्रत्येक क्षण त्या दोघांचा डोळ्यामध्ये टिपून घेत असते. दोघांनाही खूप आनंद होत असतो. सगळे विधी जवळजवळ पूर्णच झाले. इकडे नानासाहेब मंदिराच्या बाहेर येतात. ड्रायव्हरला सांगतात, लवकर इथे गाडी थांबव बरं. थांबवल्यानंतर ते तावातावाने निघतात मंदिरात जाण्यासाठी आणि मंदिराच्या पायऱ्याही झपझप झपझप चढू लागतात. इकडे सगळ्या विधी पार पडल्या. सगळेजण आनंदी असतात. लग्न झालं आहे बुवा असं म्हणून सगळ्यांना अभिनंदनही करू लागतात. सौमित्राला सगळेजण अभिनंदन करू लागतात. गुरुजी सांगतात, तुम्ही देवांचा आशीर्वाद घ्या आणि मग तुमच्या आईवडिलांचाही आशीर्वाद घ्या. ते दोघंजणं देवांचा आशीर्वाद घेतात. मग सुमित्राच्या पाया पडण्यासाठी खाली वाकतच असतात. तितक्यात थांब असं म्हणून हाक येते. मग सगळेजण पाहू लागतात तर मंदिराच्या दारात नानासाहेब उभे असतात. नानासाहेबांना पाहून सगळ्यांना धक्का बसतो. आता इथे नानासाहेब पोचले, काय म्हणतील, काय करतील म्हणून सगळ्यांना काळजी वाटू लागते. सगळ्यांना टेन्शन येतं. घामच फुटतो जवळजवळ. नानासाहेब खूप तावातावाने मंदिरात वर येत असतात. वर आल्यानंतर ते लगेच सुमित्राला म्हणतात, थांब, याच्याशी आपला काही संबंध नाही. आणि मग तिथे त्यांना आडवा होत ऋषिकेश म्हणतो, असं कसं म्हणतात, तो तुमचा मुलगा आहे, किती झालं तर आपला भाऊ आहे तो. तेव्हा तो म्हणतो, मी त्याला माझा मुलगा मानत नाही. पण ऋषिकेश समजवत असतो, रक्ताची नाती अशी तोडल्याने लगेच तुटतात का. म्हणून नानासाहेब म्हणतात की नाही, त्याला मी माझा मुलगाच मानत नाही. आणि हे सगळं पाहण्यासाठी तिथे ऐश्वर्या गुपचूप आलेली असते. लपून लपून सगळं पाहत असते. सौमित्र नानासाहेबांजवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण नानासाहेब त्याच्याशी बोलायचंच नाही म्हणून तोंड फिरवून घेतात. ऋषिकेश समजवत असतो, काहीही झालं तरी तो भाऊ आहे आणि त्याला असं तोडल्याने तुटता येणार नाही. मग नानासाहेब म्हणतात, त्यांनी विचार करायला हवा होता की भर मांडवातून पळून जाताना काय होईल. त्याच्यामुळे त्याच्या भावाचा बळी गेला आणि त्याच्या भावाला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या.
हा जर पळून गेला नसता तर त्याच्या भावावरती इतकी वाईट वेळ आली नसती ना. तेव्हा त्याने विचार केला होता का? मग ते सुमित्राकडे पाहू लागतात आणि म्हणतात, मला ह्या दोघांकडनं काही अपेक्षाच नव्हती, पण तू माझी पत्नी आहेस आणि तूही मला फसवून इथे आलीस. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही, त्यांना काहीच माहिती नव्हतं, मीच त्यांना जबरदस्ती इथे घेऊन आलो आहे. मग नानासाहेब म्हणतात, ठीक आहे, आपण इथे थांबायचं नाही सुमित्रा, चल माझ्यासोबत. असं म्हणत सुमित्राला हाक मारतात आणि सुमित्राही त्यांच्या मागे धावत सुटते आणि लगेच तिथे त्यांना जानकी आडवी होते आणि म्हणते, नानासाहेब, वासरू चुकलं म्हणून त्याला लाथाडायचं थोडी असतं, तो पुन्हा आपल्या जवळ घ्यायचं असतं त्याला, असं समजवू लागते. पण नानासाहेब म्हणतात, मला ह्या गोष्टीवरती तुम्ही दोघंही काही समजवू नका. तो चुकला होता तर त्याने माझ्याजवळ यायला हवं होतं, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा होता, पण तो गेला तुमच्याकडे, तुमच्याशीच बोलला, माझ्याशी कधी एक शब्दाने तो बोलला नाही, माफीही मागितली नाही. मग सुमित्रा म्हणू लागते की आपलं बाळ आहे, ते लहान आहे, तो हट्टी आहे, काही केलं तरी रडला गागला, पण आपलाच मुलगा आहे आणि आपल्या मुलाची लात कधी आपल्याला लागते. त्याला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, त्याची एक चूक मी माझ्या पोटात नाही घेऊ शकत का? तेव्हा नानासाहेब तिच्यावर चिडतात की मला काहीही सांगू नको, माझा ह्या मुलाशी काहीही संबंध नाही आणि तुला मी सांगत आहे माझ्यासोबत चल. इकडे ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो नानासाहेबांचा ताव पाहून. ती म्हणते, आता नानासाहेब कुणाचं म्हणजे कुणाचंच ऐकणार नाही, अगदी जानकी वहिनी तुमचंही नाही. तितक्यात जानकी नानासाहेबांना तावातावाने जात असताना थांबवते आणि म्हणते, तुम्ही मला तुमची लेक मानतात ना, मग माझ्यासाठी थांबा बरं. मग लगेच नानासाहेबांचा पडणारे पुढचे पाऊल तिथेच थांबतात आणि नानासाहेब मग म्हणतात, मी इथे थांबणार नाही. पण जानकी पुन्हा त्यांना समजवू लागते की हे बघा, ते आपलं वासरू आहे, त्याला आपण माफ करायला हवं, त्यांनी चूक केली, आपल्याला मान्य आहे, ते ह्या मंदिरात उभे आहे. मंदिरात तर गुरुजन आणि मातापिता यांचा आशीर्वाद किती महत्त्वाचा असतो. आयुष्यात कितीही राग भरले तरी वडिलांचा श्राप नको, तुम्ही त्याला आशीर्वाद द्या बरं. असं म्हणत ती त्यांच्या वचनात आणि शब्दात त्यांना अडकवते. मग ती जानकी सुमित्रा आणि अवंतिकाला घेऊन येते आणि त्या दोघांना पाया पाडायला सांगते. ते दोघंजणं खाली वागतात आशीर्वाद घेण्यासाठी. आई तर सुखी राहा असा आशीर्वाद देतात, पण नानासाहेब काहीच बोलत नसतात. मग ते दोघांकडे हात करतात आणि म्हणतात, सुखी राहा, एवढं शब्द बोलून पुन्हा ते तोंड फिरवून घेतात. सौमित्र त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्या गळ्यात मिठी मारण्यासाठी पुढे जातो, पण लगेच नानासाहेब तिथेच त्यांना थांबवतात आणि म्हणतात, मी तुला आशीर्वाद दिला, याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं, मी तुला ह्या जन्मात माफ करणार नाही आणि माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमची बंद राहणार. तुला मी माझ्या घरात पुन्हा कधीही घेऊ शकणार नाही, फक्त मी आशीर्वाद मंदिरात उभा आहे म्हणून दिला. मग सगळ्यांना पुन्हा धक्का बसतो. सगळ्यांना असं वाटलं होतं की नानासाहेब त्याला जवळ घेतील, पण नानासाहेबांनी त्याला पुन्हा धुडकवून लावलं. ऐश्वर्या हे सगळं पाहत असते, किती चिकट माणसं आहे हे, एकमेकांना किती प्रेम करतात, अजिबातच सोडायला तयार नाही. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन नक्की दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.